नमस्कार. मनोज आंबेगे चॅनलमध्ये आपलं अजून एकदा स्वागत. 8 मार्चला महिला दिन आणि त्या निमित्ताने एक अशा महिलेची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जी फक्त प्रेरणादायी नाही आहे, जी फक्त इन्स्पायरिंग नाही आहे, तर डोळे मोठं करण्यालायक आहे. एक पुस्तक मी लिहितो आहे. त्या पुस्तकांचा निर्णय, जबाबदारी आणि नियोजन, त्या पुस्तकात हे उदाहरण मी घेतलं आहे. सिन्हा नावाचं या मुलीचं ही गोष्ट आहे. या रुणिकाने काय केलं तर तिने असं काम करून दाखवलं जे भल्याभल्यांना शक्य नाही. तिने एव्हरेस्ट शिखर सर केलं. आता एव्हरेस्ट शिखर सर करणं ही काही असामान्य गोष्ट नक्कीच आहे, पण करणारे बरेच जण आहेत. पण हिचं वैशिष्ट्य काय समजण्यासारखं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हिच्यामध्ये असलेली दुर्दम इच्छाशक्ती, धाडस. ही एका ट्रेनमधून प्रवास करत होती आणि तिथं काही गुंडाने तिच्या गळ्यातील चेन ओढायचा किंवा तसं काय प्रकार केला आणि त्या झटापटीत तिला त्यांनी ट्रेनमधून बाहेर फेकलं. बाजूच्या ट्रॅकवरती पडली, पण दुसरी ट्रेन आली, तिच्या पायावरनं गेली आणि तिचा एक पाय गेला. कुठल्याही व्यक्तीला शरीराचा विचार करून बघा, साधं नखाला लागलं तर आपल्याला किती त्रास होतो. हिचा एक पाय गेलेला आहे. तशा अवस्थेत तिला दवाखान्यात नेलं, ॲडमिट केलं. पण तिच्या डोक्यात एक नक्की होतं की मला एव्हरेस्ट शिखर सर करायचं आहे. आता एव्हरेस्ट शिखर सर करायचं आणि पाय नाही आहे. मग तिने कृत्रिम पाय बसवला, चालायला सुरुवात केली, पळायला सुरुवात केली आणि बघता बघता 2 वर्षात तिने ठरवलं की मला एव्हरेस्ट शिखर चढायला सुरुवात करायची आहे आणि एव्हरेस्टला चढायला सुरुवात पण केली. त्याच्या अगोदर एक मोठी समस्या तिच्यासमोर आली. समस्या काय आली की अशी शिखरं सर करताना कुणीतरी असिस्टंट लागतो. तो नॉर्मली तिथला शेर्पा किंवा गुरखा असतो. त्या शेर्पाने हो म्हटलं, मी येतो. आजपर्यंत खूप लोकांना मी हेल्प केली, असेच केलं आहे. पण जेव्हा त्याला कळलं की या मुलीचा एक पाय नकली आहे, त्याने नाही म्हणून सांगितलं. तेव्हा हिने जाऊन कन्व्हिन्स केलं, अरे माझा पाय नकली असला म्हणून काय झालं, मी आहे ना. शेवटी तो तयार झाला. याने एव्हरेस्ट शिखर चढायला सुरुवात केली. टोटल 52 दिवस लागले एव्हरेस्ट शिखर सर करून खाली यायला. पण या 52 दिवसात काय काय झालं असेल. एकतर तिने ते अफाट, अचाट, अशक्य अनेक जणांना वाटलेलं, अनेक जण निम्म्यातनं परत आले, असं शिखर सर केलं. तिथं भारताचा झेंडा लावला, परत निघाली. परत निघाल्यावर खरी कसोटी सुरू झाली. जो पाय तिचा नकली होता तो पाय त्रास द्यायला लागला. इलाज नव्हता. मग तिने तो नकली पाय काढून हातात घेतला आणि सरपटत खाली उतरायला सुरुवात केली. वाईट अजून काय की निम्म अंतर खाली उतरल्यावर लक्षात आलं की प्राणवायू संपत चाललाय, काही वेळात प्राणवायू संपणार आहे. त्या दोघांना समोर मरण दिसत होतं. आता नक्की मरण आहे, कारण प्राणवायू नाही म्हणजे काय, श्वास घेऊ शकत नाही. आणि श्वास न घेता तुम्ही किती वेळ जिवंत राहाल, 5 मिनिटं 10 मिनिटं, त्यापेक्षा जास्त नाही. तरी तिने उतरायचं काम चालूच ठेवलं. आता असं वाटलं सगळं संपलं. तेवढ्यात निसर्ग कशी मदत करतो बघा. जेव्हा तुमच्यात इच्छाशक्ती असते, करायचं नक्की असतं, तेव्हा काय होतं. तिथे काही युरोपियन लोक एव्हरेस्ट शिखर चढायला आली होती आणि हवामानात जो बदल झाला, वातावरणात बदल झाला, त्यामुळे त्यांनी निम्म्यातनं परत फिरायचं ठरवलं. आता निम्म्यातनं जेव्हा परत फिरायचं ठरवलं तेव्हा त्यांच्याकडे एक्स्ट्रा सिलेंडर होतं, एक्स्ट्रा ऑक्सिजन होता. त्यांनी तिला देऊ केला की बाई आमच्याकडे एक्स्ट्रा आहे, तू घे. तिने घेतला आणि ती खाली आली. महत्वाचं काय की कित्येक वेळेला मरणाच्या दारातून परत आलेली ही मुलगी, कुणी ट्रेनमधनं ढकललं, अंगावर पायावरनं ट्रेन गेली, नकली पाय, बरोबरचे सपोर्ट, का अरे काय होईल, काय झालं असेल जेव्हा ती म्हणली असेल की मला एव्हरेस्ट शिखर सर करायचे. घरातले बाजूचे काय म्हणले असतील, अगं बाई तुला एक पाय नाही आहे, अगदी इच्छा असेल तर तू एखादा डोंगर चढ, एखादा राजगड, सिंहगड, लोहगड चढ. पण काय नडलं एव्हरेस्टवर जायचं. पण तिने ठरवलं होतं तसं तिने केलंच. आणि ज्या दिवशी तिला नकली पाय अपघात झाला, त्यानंतर बरोबर 2 वर्षात ती एव्हरेस्ट शिखर चढून आली होती. आणि फक्त एव्हरेस्ट शिखर चढून थांबली नाही ती. अशा प्रकारचे 7 जे मोठे डोंगर मानले जातात ते तिने आजपर्यंत सर केलेत. ही गोष्ट फक्त महिलांनाच नाही, फक्त पुरुषांनाच नाही, तर सगळ्या वयातल्या सर्व लोकांना अतिशय प्रेरणादायी आहे.
जर तुम्ही हे एखादी गोष्ट ठरवता तर तुमची शरीराची मनाची ताकद असून नसू तुमच्या इच्छाशक्तीसमोर निसर्गसुद्धा झुकतो. मला खात्री आहे ही गोष्ट तुम्ही अशा सगळ्यांपर्यंत पोचवाल की ज्यांना ही गोष्ट ऐकून इन्स्पिरेशन होईल, वाटेल, प्रेरणा मिळेल. आणि नक्की सांगेन तुम्ही सगळ्यांना प्रेरणा द्या. त्याचबरोबर अशा गोष्टी, अशी पुस्तक कायम वाचत राहा. आणि त्याचबरोबर एक नक्की सांगेन, अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला परत पाहिजे आवडतील आणि जर ऐकायला आवडत असतील तर काय करा, आजचं जरी माझं बोलणं आवडलं असेल तरी इथं खालीचं लाईकचं बटन ते क्लिक करा. अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयुष्यात कायम आनंदात राहा. आम्ही नेहमी सांगतो, कायम आनंदात राहायचं असेल तर चांगलं बघत राहा, चांगलं ऐकत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं वाचत राहा. विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.